हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला व्हेज बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे. ही व्हेज बिर्याणी माझ्या मुलाच्या बड्डेच्या मेन्यूमधलीच डिश आहे, पण अपलोड करायला मला थोडा लेट झालेला आहे. तर बघूया व्हेज बिर्याणीमध्ये मी काय काय व्हेजिटेबल्स ॲड केले आहेत. तर सगळ्यात आधी मी दावत राईस घेतलेला आणि तो 2-3 पाण्याने धुवून त्याला भिजवून ठेवलेला 15 मिनिट तरी. त्यानंतर 2 बटाटे कट केलेत मीडियम साईजमध्ये. तुम्ही बटाटा स्किप केला तरी चालेल, कारण व्हेज बिर्याणीमध्ये बटाटा हा कंपल्सरी नाही. पण इथे मला लहान मुलांसाठी बनवायचं होतं व्हेज बिर्याणी आणि लहान मुलांचा हा बटाटा खूप फेवरेट असतो, म्हणून मी इथे बटाटा ॲड केलेला आहे. त्यानंतर पनीरचे छोटे छोटे तुकडे केले. त्यानंतर फ्लावरचे सुद्धा छोटे छोटे पीसेस असे चेक करून कट केले आहेत. फ्लावर्स कट करून झाल्यानंतर मी याला बॉईल केलेल्या पाण्यात टाकले 10 मिनटासाठी आणि बीन्ससुद्धा कट करून मी 10 मिनटे बॉईल केले आहेत. आणि मटर हा मी फ्रोझन घेतलेला, त्यामुळे मला भाज्या जास्त कुक करायची गरज नाही पडली. आता इथे सगळ्या व्हेजिटेबल्ससोबत मी 2 गाजरही कट केले. सगळे व्हेजिटेबल्स कट झाले. आता राईसला हाफ कुक करायची तयारी करते आहे. तर आता इथे मी मोठा गंज घेतलेला, त्यात 2 चम्मच ऑइल घातलं. ऑइल गरम झाला आहे. आता त्यात मी थोडं जिरं, तेजपान, 2-3 कलमी, 2-3 मोठी विलायची, 2-4 लवंग आणि 2-4 मिरे असे ॲड केले आहेत. आता जेवढे मी ड्राय मसाले टाकले ते इथे जळायला नको, म्हणून मी लवकरच पाणी घातले. पाणी मी इथे राईसपेक्षा डबल घेतलेलं आहे. आता या पाण्यात राईसला लागेल एवढं मीठ ॲड केलेलं आहे. आता इथे मी व्हेजिटेबल्स मॅरिनेट करायची तयारी करते. तर सगळ्यात आधी मी इथे मोठ्या बाउलमध्ये फ्लावर ॲड केले आहेत. 2 बटाटे कट केले होते ते ॲड करायचे आहेत. त्यानंतर बॉईल करून ठेवलेले बीन्स ॲड करते आहे. त्यानंतर फ्रोझन मटर ॲड केलेत आणि 2 कट केलेले गाजर ॲड केलेत. इथे तुम्हाला ऑरेंज आणि रेड दोन्ही गाजर दिसेल, कारण माझ्याकडे एकच अवेलेबल होता रेड, म्हणून मी 1 ऑरेंज घातलेला. आता पनीरचे पीसेस करून ठेवले होते त्याला मी तव्यावर फ्राय करून ॲड केले आहेत. आता इथे मॅरिनेट करायला 2 चम्मच दही घातलेला. आता लसूण आणि अद्रकची पेस्ट ॲड करते. या पेस्टमध्ये मी लसूण, अद्रक, सौंफ, जिरं, खोबऱ्याचे 2-4 तुकडे आणि 2 मोठी विलायची ॲड केली आहे. आता या व्हेजिटेबल्सला लागेल एवढं मीठ ॲड करायचं आहे आणि पूर्ण व्हेजिटेबल्सला असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्हेजिटेबल्स मिक्स झाल्यानंतर याला 10 मिनिटे तरी झाकून ठेवायचं आहे. गॅसवर ठेवलेलं पाणी हे बॉईल झालेलं आहे. तर आता इथे राईस ॲड करूया आणि त्याला 70% एवढा कुक करायचा आहे. इथे राईस 70% कुक झालेलं आहे. तर आता याला स्ट्रेनरने पूर्ण पाणी काढून एका परातमध्ये काढून घ्यायचं आहे राईस. आता 2 ते 3 कांदे लांब कट करून घेणार आहे गार्निशिंगसाठी. तर इथे तेल थोडं जास्त गरम झाल्यानंतर डार्क गोल्डन कलर येईपर्यंत कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. डार्क गोल्डन कलर आला की कांदा हा आपल्याला तेलाच्या बाहेर काढून घ्यायचा आहे.
आता या गरम तेलात 1 चमच जिरं, 2-4 तेजपान, 2-4 कलमी, मोठी विलायची, लवंग, मिरे, लांब कट केलेली मिरची, हे सगळे ड्राय मसाले ॲड झाल्यानंतर मोठ्या पीसेसमध्ये कट केलेले 2 टमाटर घालायचे आहे. आता मॅरिनेट करून ठेवलेले व्हेजिटेबल्स ॲड करायचे आहेत. यात मटर हा फ्रोझन वापरलेला आहे. बीन्स आणि फ्लावर हे बॉइल्ड केलेलं आहे. त्यामुळे इथे व्हेजिटेबल्स 5 ते 7 मिनिटच कुक करायचं आहे. तेवढं सफिशियंट आहे. 5 ते 7 मिनिट कुक झाल्यानंतर अर्धी व्हेजिटेबल्स मी एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेते. 70% कुक करून ठेवलेला राईस या गंजात असणाऱ्या व्हेजिटेबल्सवर एक लेअर म्हणून टाकणार आहे. आता या राईसच्या लेअरवर डार्क गोल्डन फ्राय केलेला कांदा टाकणार. त्यानंतर परत एक छोटी लेअर राईसची टाकणार. आता या राईसच्या लेअरवर वेगळ्या बाउलमध्ये काढून ठेवलेले व्हेजिटेबल्स टाकणार. त्यावर परत एक राईसची लेअर ॲड करणार आहे. आता त्यानंतर डार्क गोल्डन फ्राय केलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबीरची गार्निशिंग करणार. आता 10 मिनिटे ह्या बिर्याणीला कमी गॅसवर झाकून ठेवायचं आहे. तर या 10 मिनिटात माझी एक लास्ट स्टेप अशी असते की मी एक कोल घेणार, कोळसा, त्याला रेड होतपर्यंत गॅसवर गरम करणार आहे. आणि रेड झालेला कोळसा हा एका बाउलमध्ये काढून या बिर्याणीच्या मधोमध ठेवून त्यावर 2 चम्मच तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर या निव्यातून स्टीम निघेल. ती स्टीम बाहेर नको जायला म्हणून लगेच परात झाकून ठेवायची आहे. ही लास्ट स्टेप जर तुम्ही पण यूज केली ना की तुमच्या पण बिर्याणीला खूप छान असा सुगंध येणार. म्हणून ही स्टेप तुम्ही पण यूज करा आणि कमेंट करा की तुमच्या पण बिर्याणीला वाटेल तो सुगंध आला की नाही.